आज त्याने नीटची परीक्षा दिलेली परवा त्या मुलांचे पालक मला आज भेटले आणि त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती मला दिली। आज काही वर्तमानपत्रामध्ये मी त्या बातम्याही वाचल्या होत्या की परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये इतकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतं। कारण गेल्या वर्षी फक्त 720 पैकी 2च विद्यार्थी या देशात आलेले होते। आता एवढी तरी संख्या वाढल्याने ग्रेस मार्क दिलेले आहेत। या निकालामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला महाराष्ट्रामध्ये MBBSचा सरकारी हॉस्पिटल सरकारी कॉलेज असतील किंवा खाजगी असतील तर एकालाही प्रवेश मिळणार नाही असा अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे। ही तात्काळ रद्द झाली पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं त्या NMCला कळवणार आहोत आणि तात्काळ त्यांनी परीक्षा रद्द करावी असा मी महाराष्ट्राचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून आणि आमच्या महाराष्ट्राची ही भूमिका आहे। कारण अशा पद्धतीनं जर होणार असेल 2-2, 3-3 वर्ष आई वडील आणि पालक मुलाच्यासाठी खस्ता खात असतील, 2-2 वर्ष ती मुलं कष्ट करत असतील तर अशा रीतीनं त्यांच्यावर अन्याय होणं हे अतिशय गैर आहे, चुकीचं आहे। यासाठी आम्ही प्रसंगी न्यायालयात सुद्धा जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला वाटतं ही परीक्षा रद्दच झाली पाहिजे याशिवाय दुसरं कोणताही आज आपल्यासमोर पर्याय नाही। यामध्ये उत्तर भारतातील अधिकतर मुलं ते एकाच सेंटरमध्ये ते इतके ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि त्या मुलांना उत्तीर्ण केलेला आहे आणि त्यांना पैकी मार्क देण्याचा प्रयत्न या आणि 50-60 हजार मुलांना तर त्यामुळे मला वाटतं फार मोठा हा अन्याय आहे आणि मला वाटतं यासाठी आम्ही या पालकांच्या बरोबर आम्ही संघर्ष करू। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।